ते आमचे आता निधी आम्हाला मिळू शकेल. दोन्ही आमदारांच्यामुळं आम्हाला भरघोस निधी मिळू शकेल. युवक्रांती गट संघटना आमची अशी आहे की गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचायचं. आता कधीही एनी टाईम गेलो तर आम्हाला असं करून म्हणत नाही तुम्हाला आम्ही 5 वर्षांना बघतोय किंवा आम्ही तुम्हाला 10 वर्षांना बघतोय. आमचा त्यांचा संपर्क नेहमीच असतोय आणि अख्ख्या वडगावातच प्रतिसाद आम्हाला चांगला आहे आणि याचं उत्तर तुम्हाला 3 तारखेला बघायला मिळेल. लाईव्ह मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आज आपण वडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वडगाव शहरामध्ये आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने वडगाव शहराच्या आई आणि वहिनी म्हणजे युवकांच्या आई आणि थोरांच्या वहिनी म्हणून ख्यातीप्राप्त आहेत. अण्णांच्या माघारी ह्या वडगाव शहराचं पालकत्व त्यांनी मातृत्व स्वीकारलं आणि ह्या शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सर्वांगीण विकास कसा करता येईल महिला वर्गाचा, युवक वर्गांचा आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा ह्या ध्येयाने ते प्रेरित झालेल्या अशा माननीय वहिनीसाहेब आपल्यासोबत आहेत. नमस्कार. लाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत. अण्णांच्या माघारी ह्या शहरातील प्रत्येक नागरिकांना ठरवलं की वहिनींना आपण यावेळेस निवडून द्यायचं. याचं मातृत्व स्वीकारत असताना आपल्याला ह्या शहराच्या विषयी आणि याच्या वाढीच्या विषयी कृतज्ञता म्हणून काय बोलायला? मला असं आमच्या युवक्रांती होऊ घातलेल्या 2025 सालच्या ज्या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्षासाठी मी स्वतः उभी आहे. हे जनतेतून मला म्हणजे जो युवकांचा आणि वयोवृद्ध लोकांचा एक मला त्यांनी मान सन्मान दिला आणि वहिनी तुम्हीच आम्हाला पाहिजे. तर का याचं उत्तर मी सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा की आम्ही ज्यावेळेला सालपे साहेबांची सत्ता किंवा युवक क्रांती सत्ता आली त्यावेळेला प्रत्येक वेळेला आम्ही कामं केलेली आहेत. कोणतेही कामं असून देते लहान म्हणजे गटारी रस्त्यापासून घरगुतीसुद्धा लोकांची आम्ही कामं केलेली आहेत. प्रत्येक लोकांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालेलो आहे. लग्न कार्याला पण आम्ही सहभागी होत होतो आणि रस्त्यावरून आम्ही चालणारे आमची सगळी युवक्रांती संघटना जी आहे ते आम्ही रस्त्यावरून चालणारे लोक आहेत. त्यामुळं या नगरपालिकेच्या इलेक्शनला पुढे जात असताना की ज्यांच्या बाकीचे प्रश्न आम्ही भरपूर सोडवलेले आहेत. नाही म्हणलं तर 90 कोटीची आम्ही कामं केलेली आहेत. आता राहिलेली कामं म्हणजे हा रिंग रोडचा आमचा एक प्रस्ताव आहे, तो प्रलंबित आहे. नगरपालिकेची इमारत आमच्या म्हणजे स्वतःच्या नावावर नव्हती. ती मागच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी ते जागा स्वतःच्या नावावर करून घेतली आणि त्याच्यात तिची मोठी बिल्डिंग आता चालू आहे. त्यातून गाळे वगैरे हे उत्पन्न चालू होईल. परत तुम्हाला आता सांगा ड्रेनेज आहेत, अंडरग्राऊंड भुयारी गटर, त्याचा एक प्रस्ताव आपला प्रलंबित आहे, तो आम्हाला सोडवता येईल. आणि गोरगरिबांसाठी छोटी मोठी कामं म्हणजे महिलांसाठी आम्हाला गारमेंटचं चालू करता येईल. तरुण मुलांना एक स्ट्रक्चर एक आमचं आहे डोक्यात, ते आपण अशोकराव माने बापू आमदार आहेत त्यांच्यामार्फत आपण करू शकतो आहे. म्हणजे तरुण मुलांना आणि ते पण आपल्याला काम मिळू शकेल. एकीकडं वडगाव शहराचा विस्तार होत असताना हद्दवाढीचा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या पक्षाकडून सोडवण्यात आला आहे आणि असं असताना ह्या शहराचा जर नियोजनबद्ध विकास करायचा असेल भविष्यात तर आपल्या काही संकल्पना किंवा आपल्याला इथल्या जे नागरीकरणी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या संदर्भात आपल्याला या वाढीसाठी काय करता येईल असं वाटतं? तसं तर बघितलं तर आपण ह्या म्हणजे पुढच्या विजनसाठी जे लोकांपर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे. आणि वाढीसाठी म्हटला तुम्ही आता हद्दवाढ प्रस्ताव झालेला आहे आपला, तिथं आपल्याला घरकुल 152 घरकुल आम्ही मंजूर केलेली आहेत आणि त्याचा प्रस्ताव तर आपलं म्हणजे मंत्रालयात आहे तयार. त्या महिलांना म्हणजे डवरी असतील, गोसावी असतील, त्या लोकांना मोफत घरं मिळणार आहेत. परत 382चा आम्ही हद्दवाढी प्रस्तावामधून 382 सिद्धार्थनगर तो गट नंबर आपण अतिक्रमणमध्ये होता तो काढून देऊन त्यांची पण नावं आपण घरं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या नावावर घर करून देणार आहे. परत ज्यांचे अतिक्रमणमध्ये दुसरीकडे आहेत ते सुद्धा आपण अतिक्रमण काढून त्यांची नावावर घरकुल आपलं होणार आहे. विरोधकांच्याकडून सातत्यानं 382च्या विषयी बोललं जातं. 382चे जो काय गट आहे त्या लोकांची घरं आमच्या कारकिर्दीत झालं असं म्हणणं आहे. याच्यातलं खरं वास्तव काय आहे? 382 आत्तापर्यंत अतिक्रमणमध्येच होतं. आत्ता ते आम्ही आमच्या हद्दवाढी प्रस्तावामध्ये ते आपण काढून घेतलेलं आहे आणि त्यांच्या तर ते अतिक्रमण निघायला त्यांच्या नावावर घरं होणारच. आणि तिथला एक प्रलंबित प्रश्न होता आमचा, म्हणजे तिथं एक व्यापारी समाज आहे, सॉर्टर हाऊस इतके वर्ष म्हणजे आता विरोधकांचं मी सरळ सांगतो तुम्हाला, मला कोणाची टीका करायची नाही आहे. त्या लोकांना तुम्हाला आम्ही सॉर्टर हाऊस बांधून देतो म्हणून त्यांच्याकडून त्यांची जे लायसन आहेत ती मागून घेतली
व्यापारी वसाहतीतली, ती लायसन त्यांना परत दिली नाहीत. त्याचा त्यांचा पूर्ण धंदा सगळा त्यांचा बंद झाला. तरी आम्ही आमच्या पद्धतीने सालपे साहेबांनी त्यांना छोटासा कत्तलखाना करून दिला होता. शेळी मेंढ्या वगैरे असं ते कापत होते, त्यांचं रोजीरोटी चालत होती. कारण ह्या लोकांनी बंद केली. त्यानंतर त्यांनी दुधोंडी त्या साईडला तिथं ते कापून आणत होते आणि इथं विकत होते. आणि त्याच्यात आम्ही 50 लाख रुपये सॉफ्टवेअरसाठी सरकारकडून मंजूर करून आणले. आणि विनय कोरे, सावकार विनय कोरे आमदार आहेत, त्यांच्याकडून आपल्याला त्यांना 3 गुंठे जागा ते स्वतः घेऊन देणार आहेत. आणि त्यांचाही आम्ही प्रश्न सोडवायला मार्गी लावलेला आहे. मागील काही वर्ष प्रशासनाचा कारभार होता आणि प्रशासनाच्या कारभाराच्या मधला काही जो गलथान कारभार आहे याचं नेहमी विरोधक भांडवल करून हा जो काय प्रशासनाच्या काळातला जो काही गलथान कारभार आहे याचं जे काही चुका आहेत ह्या नेहमी सत्ताधाऱ्यांच्यावर लादण्याचा एक विरोधक सतत ट्रेंड चालू आहे त्यांचा. आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते समोर येते. म्हणजे तुमच्या रस्त्यांचा विषय असेल, ह्या 382चा विषय, प्रशासनाच्या काळामध्ये जे झालेला गलथान कारभार आहे ह्याविषयी आपण आता काय सांगा? त्याविषयी मी काहीच बोलू शकत नाही, कारण प्रशासक आहे ते शेवटी. पण त्याचा जो चुका आहेत ते विरोधक तुम्हाला त्याविषयी टार्गेट केलं विरोधक? आमचे काही सत्ता नाहीच आहे ना, प्रशासक असल्यामुळं आमच्यावर शेकण्याचा काहीच त्यांना अधिकार नाही आहे. जोपर्यंत आम्ही सत्तेवर होतो तोपर्यंत आम्ही सगळी कामं केलेली आहेत. शेवटचा प्रश्न, युवक क्रांती आघाडीकडे सध्या आमदार असतील, ह्या 2 आमदार आहेत म्हणजे अशोकराव बापू माने, सावकर असेल, ह्या दोन्ही आमदारांचं आपल्याला सहकार्य आहे. ह्या सहकार्यातून आपण येणाऱ्या काळामध्ये ह्या वडगाव शहराचा विकास कशा प्रकारे साधता येईल आपल्याला काय सांगाल? हे आमचे आता निधी आम्हाला मिळू शकेल, दोन्ही आमदारांच्यामुळं आम्हाला भरघोस निधी मिळू शकेल. आमची जी कामं प्रलंबित आहेत ती आमची पूर्ण होऊ शकतील. आणि नवीन नवीन योजना ज्या काय येतील सरकारमार्फत ते आम्ही नागरिकांच्यापर्यंत पोहोचू शकू या 2 आमदारांच्यामुळं. आता आपण जेव्हा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून जेव्हा शहरातून फिरतात तेव्हा नागरिकांच्याकडून, महिला वर्गांच्याकडून, युवक वर्गाकडून आपल्याला मिळणारा प्रतिसाद कसा आणि मतदार म्हणून आपल्याशी कशी संवाद साधतात? नाही, मतदार म्हणून चांगलाच सहवास साधतात. कारण आम्ही सांगितलं पहिल्यांदाच की आमचा असा युवक्रांती गट संघटना आमची अशी आहे की गोरगरिबांच्या घरापर्यंत पोचायचं. त्यामुळे आम्ही आता कधीही एनी टाईम गेलो तर आम्हाला असं करून म्हणत नाही तुम्हाला आम्ही 5 वर्षांनं बघतोय किंवा आम्ही तुम्हाला 10 वर्षांनं बघतोय. आमचा त्यांचा संपर्क नेहमीच असतोय. आणि राहिला प्रश्न युवक वर्गाचा, तर माझ्या मुलग्यानं म्हणजे अभिनंदन एवढा युवक वर्ग जमवून ठेवलेला आहे आत्ता की त्यांच्या प्रेमाखातरच आम्ही ह्याच्यात लक्ष घालून बाहेर पडलो आहे. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद एकदमच चांगला आहे आणि अख्ख्या वडगावातच प्रतिसाद आम्हाला चांगला आहे. आणि याचं उत्तर तुम्हाला 3 तारखेला बघायला मिळेल. वडगाव शहराच्या मातृत्व स्वीकार करत असताना आई आणि वहिनी ह्या दोन्ही शब्दाचे मराठीचा गांभीर्य अर्थ, मथित अर्थ खऱ्या अर्थाने वहिनीसाहेब ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना ती चुणूक दाखवण्याचा संधी मतदारांनी दिलेली आहे. येणाऱ्या 3 तारखेच्या मतदान दिवशी वडगावची जनता त्यांना कशी स्वीकारते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लाईव्ह मराठीसाठी वडगावहून संदीप कांबळे, धन्यवाद. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.